तरी खाली बसलेले सगळे माता मावल्या सगळे पुरुष वर्ग सगळ्यांना मला भावे वंदन आणि कीर्तनाला सुरुवात अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा त्यांच्या गाथेतील 4 चरणाचा आहे. या अभंगामधून तुकाराम महाराज माणसाच्या मनाला उपदेश करते. उपदेश करणार तुकाराम महाराज 4 एकर जमीन समाजाला दान दिली. एक बायको वर्ग अन्न करता स्वतःच्या संसाराचं वाटोळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. पुष्कळ द्रव्यला ज्या लोकांना तुकाराम महाराजांनी दान दिलं त्या लोकांनी तुकाराम महाराजांची अशी अवस्था केली. गोपाला पाटील गाडीचे हे लोक आणि आता माझं दुःख कोण गाणी तरी एकमेव तुकाराम महाराजांनी 5वा वेद गाथा निर्माण केला. याचं कारण भरकटलेल्या समाजाचा माथा जाग्यावर यावा याच्यासाठी. लोक एवढे वाईट लोकांनी गाथा पाण्यामध्ये बुडू दिला. ज्या इंद्रायणीच्या काठावरती गाथा पाण्यामध्ये बुडवण्यात आला त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला. 13व्या दिवशी ज्या दगडाला बांधून गाथा पाण्यामध्ये बुडविला होता त्या दगडाला सुद्धा घेऊन गाथा पाण्यावर तरंगला. जळी दगडा सहित भया तारिलेल्या जैशा भया. मग गाथा तरला याच्यासाठी माणसाचा माता सुधारावा याच्यासाठी गाथा तरला. माणसं सुधारावा म्हणून गाथा आहे आणि माणसं भंगू नये याच्यासाठी संतांचे अभंग संतांचं बोलणं हे अनुभवाचं बोलणं. बोलण्याला महत्व नाही, अनुभव पाहिजे. स्वार्थासाठी बोलण्याला महत्व नाही, दुसऱ्याच्या हिताचं बोललं पाहिजे. तसं नुसतं बोलण्याला महत्व नाही, बोललं तसं वागणं याला महत्व. संत बोलतात, संत हे अनुभवाने बोलत. तुकाराम महाराजाला जीवनामध्ये जे अनुभव आले तुकाराम महाराजांनी तेच अनुभव गाथ्यामध्ये देऊन ठेवले. अनुभव आले आपल्याला आणि ते या जगात येत असते. तुका म्हणे चाखोनी सांगे आणि मज अनुभव आहे अंगी. काय चाखल्याचा अनुभव तुकाराम महाराज सांगतील. तुकाराम महाराज अनेक प्रकारचे रस आहेत पण तुकाराम महाराज ज्या रसाचं सेवन करते तुकाराम महाराज ज्या रसाचं सेवन करते तर तो रस गोड आहे. जे गोड अक्षरांचा रस आणि अमृत आहे असं तुझे पुढे. मग तुकाराम महाराज रसाचं सेवन करते तर तुकाराम महाराज जो रस पिते तो रस गोड आहे. कीर्तन ऐकणाऱ्याला एक सुख नाही, कारण कीर्तनामध्ये चांगलं किती सांगितलं याच्यावर लोकांचं लक्ष नसतं. एखादा शब्द कसा चुकीचा जाईल आणि मग त्याला कसं धरायचं लोकांना माहिती. मागचं आमच्या गावात सप्त्यामध्ये मी कीर्तन केलं. मला विनोदाने बोलायची सवय. एखाद्या व्यक्तीला असं मुद्दाम उद्देशून बोलत नाही पण ते काय होतं एखादा माणूस अंगावर उडतो. त्याच्यामुळे सगळ्याला ऐकणाऱ्याला विनंती इथं जेवढे लोक कीर्तन ऐकले याच्यापेक्षा चांगलं कीर्तन लांबून लोक ऐकले. मागच्या कीर्तनात मला अनुभव आला. 8 दिवस डोकं खराब केलं लोकांनी. म्हणजे विनोदाने बोललो मी लोक एकच शब्द धरून बसले. चला तुकाराम महाराज ज्या रसाचं सेवन करते तो रस गोड. अनेक प्रकारचे रस काही काही कडू रस पिते. कडू रस प्यायला वाकडं तिकडं तोंड करते, वाकडं तिकडं तोंड करते, फुकटते, वरून फुटाणे खाते
आणि येड्यावाडी पडत. एका झाडाखाली एक डुक्कर, एक वाघ आणि त्या झाडावर एक पोपट राहत होता. झालं असं, तिघं गेले त्या झाडाखाली आणि त्या झाडापासून दारू तयार झाली. त्याच्यामुळे दारू प्यायलेला माणूस पोपटासारखा बोलत असतो आणि डुकरासारखा लोळत असतो आणि वाघासारख्या डरकाळ्या टाकीत असतो. कोण महाराज लागला म्हणजे तिघाचे लक्षण आले त्याच्यामुळे. तुकाराम महाराजांनी सेवन केलेला रस